श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. श्री परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम अध्याय 34 भाग 1. कुरुगुड्डी म्हणजे कासवासारख्या आकाराचे बेट. हे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या सीमेवर बसलेले आहे. बेटाच्या एका टोकाला श्रीपाद दत्त मंदिर तर दुसऱ्या टोकाला शेती, गावं आणि चहूबाजूंनी कृष्णा नदीचे विशाल पात्र पसरलेले आहे. पावसाळ्यात या बेटावर कोणीही येत नसे. पाऊस नसेल तेव्हा आणि उन्हाळ्यात हिवाळ्यात लोक नावेने बेटावर जात असत. श्रीपाद श्रीवल्लभांचे अत्यंत जागृत असे हे स्थान आहे. या क्षेत्रास कुरवपूर असेही नाव आहे. हे रायचूर कर्नाटक जिल्ह्यात असून कानडी आणि तेलुगू अशा दोनही भाषा इथे बोलल्या जातात. येथे कृष्णा नदीचे पात्रही विस्तृत आहे. महाराज कुरवपुरास कृष्णाचे नाभिस्थान मानत. वाईला कृष्णेचा उगम होत असल्याने ते मुखस्थान, तर नृसिंहवाडी हे कृष्णेचे हृदय व पुढे ती समुद्राला जिथे मिळते ते समचरण कृष्णा मातेचे असे ते मानत. व बेटावरती श्रीपाद श्रीवल्लभांचे मंदिर जेथे आहे त्या भागाला अग्रहार म्हणत. तेथे मध्यावर वस्ती होती. पुजारी ब्राह्मणाचे घरही तेथेच होते. केशव भटजींचे दोन्ही पुत्र नियमाप्रमाणे येथे सोहळ्यात पूजा अर्चा करत असत. हे स्थान अत्यंत रमणीय असल्याने व येथे फारशी वर्दळ नसल्याने एकांतामध्ये योगाभ्यास करण्यास उत्तम असे हे स्थान होते आणि म्हणूनच श्रीपाद श्रीवल्लभांनी हे ठिकाण आपल्या साधनेसाठी निवडले. येथे श्रीपादांची साधना गुंफा आहे. तसेच श्रीपाद ज्या वटवृक्षाखाली बसायचे तो पुरातन वृक्षही येथे आहे. श्रीपाद श्रीवल्लभ ज्या शिलेवर 1000 सूर्यनमस्कार घालायचे ती शिलाही येथे आहे. तसेच 1000 सूर्यनमस्कार घालताना अष्टांगाचा स्पर्श झाल्याने श्रीपादांच्या संपूर्ण शरीराचा उमटलेला ठसा आजही वर बघावयास मिळतो. श्रीपाद ज्या गुहेमध्ये साधना करत त्या गुहेत भक्तांनी साधना केल्यास आजही त्याचे प्रत्यंतर येते. श्रीपाद ज्या वटवृक्षाच्या छायेत बसत तेथे बसल्यास श्रीपादांची भक्तावर कृपा होते. चिक्कूर येथे 25-30 फूट उंचीची एक शिला आहे. त्यावर श्रीपाद श्रीवल्लभांचे पदचिन्ह उमटलेले आहे. तसेच मंथनगुड या गावामध्येही श्रीपादांचे एक मंदिर आहे. हे मंदिर चहूबाजूंनी मोठ्या मोठ्या शिलांनी घेरलेले आहे. नीरव शांतता असलेला हा परिसर साधकाला साधना करण्यास उत्तम आहे. पिठापूर या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील ठिकाणी अपाळराज व सुमती या दत्तभक्त दाम्पत्यापोटी श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला. श्रीमन्नृसिंह सरस्वती हा दत्तात्रयांचा दुसरा अवतार कारंजा या गावी झाला. जगताचा उद्धार करण्यासाठी दत्तात्रय वेळोवेळी अवतार घेतात. महाराज कुरवपूर येथे आले. येथे ब्राह्मणांची 2च घरे होती. तेथे महाराजांनी भिक्षा केली, परंतु तेथील पुजाऱ्यांचे आचरण बघून महाराजांचे मन उद्विग्न झाले. वाटले येथून निघून जावे. दुसऱ्या दिवशी महाराजांना उपवासच घडला. ते तेथील वातावरणाने निराश झाले. येथून निघून गेलो तर देवाची आज्ञा मोडावी लागेल, तेव्हा काय करावे हा प्रश्न त्यांना पडला. त्याच रात्री श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या स्वप्नात आले व म्हणाले, ही भूमी एका रजकाने मला दिली. त्याच्या उत्पन्नातून येथील नैवेद्य दिवाबत्ती केली जाते. आपण पुजाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करावे व येथील भिक्षा स्वीकारावी. जे आम्हाला भावते ते आपणास का बरं मानवत नाही? तेव्हा आपली आपणच समजूत काढा व दुर्लक्ष करून येथे राहा. मात्र यापुढे आपल्या पायाचे तीर्थ कोणासही देऊ नका. तसेच अनाधिकारी व्यक्तीला येथे मंत्रदीक्षाही देऊ नका. गाणगापूर नरसोबावाडीप्रमाणेच येथील वातावरण पवित्र असावे. येथील साधक आचार संपन्न असावे असे करावे. स्वामींनी श्रीपादांच्या दृष्टांताबाबत विचार केला. श्रीपादांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पुजाऱ्यांकडे भिक्षा स्वीकारली. कुरवपूरला पाऊस तसा बेताचाच पडतो. असे पाऊस पडणे जनकल्याणार्थ आवश्यक होते. म्हणून महाराजांनी ब्राह्मणाकडून ऋषशृंग मंत्राचा जप करून घेतला. मंत्राचे अनुष्ठान पूर्ण होताच वरुण राजाची कृपा झाली व पाऊस पडला. त्यामुळे धान्य उत्तम झाले.
सर्व लोकांना आनंद झाला. महाराज चातुर्मासात कुरवपूरला आहेत ही वार्ता सर्वदूर पसरली. तशी लोकांची गर्दी वाढू लागली. गांडा महाराजही अनुष्ठान व्रत संपवून पायीच मद्रास मार्गे कुरवपूरला आले. त्या वर्षी पर्जन्यराजाची अपार वृष्टी झाली. कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागली. कुरवपूर बेटाभोवती चहूबाजूंनी पाणी वाढले. गांडाबुवा या सर्व अडचणींवर मात करून कुरवपूरला आले. स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांनी त्यांचे दर्शन घेतले. अनेक महिन्यांच्या अवधीनंतर महाराज त्यांना भेटले होते. त्यांना पाहताच गांडा महाराजांचा सर्व शीण निघून गेला. हळूहळू लोकांची गर्दी वाढू लागली. दर्शनार्थ आलेल्या लोकांची भोजनाची व्यवस्था कशी करावी असा प्रश्न उपस्थित झाला. महाराजांनी हे काम गांडाबुवांवर सोपवले. गांडाबुवांनी येथे स्वयंपाकाची जागा करवून घेतली व ते सर्व वस्तू आणण्यासाठी रायचूरला गेले. तेथील धनिक व्यापाऱ्यांची भेट त्यांनी घेतली व यादी करून त्यांना दिली. तुळजारामपंत पतंगे हा तेलंगी ब्राह्मण होता, परंतु त्याचा अन्नधान्य वस्तूचा व्यापार होता. त्यांनी सर्व अन्नधान्याची व्यवस्था केली व या दुर्गम अशा क्षेत्री सर्व सामान आणून दिले. येथे प्रसादाचे रोजचे 250 पान होत असे. त्या पंक्तीला अनेक पक्वान्नेही वाढली जात असत. जिथे स्वामी आहेत तिथे कशाची काय कमी पडणार. गांडाबुवा कुरवपूरला येऊन राहिले व त्यांनी स्वामींची तेथे सेवा केली. महाराजांची शिकवण आत्मसात केली. महाराजांचे सप्त संदेश म्हणजे: 1. आपण आराध्य ज्याला मानू त्यावर आपली वृत्ती स्थिरावली पाहिजे. 2. वासना सोडून द्यावी. 3. वासना सोडल्यास एकाग्रता वाढते. 4. देहाची आसक्ती कमी करावी. 5. आत्मध्यासात रममाण व्हावे. 6. कशाचीही उर्मी आली तरी मुळापासून तिचा त्याग करावा. 7. प्रयत्न करून समस्या साधना करावी. महाराजांचा चातुर्मास कुरवपूरला आहे हे समजताच अनेक पूर्वपरिचित लोक महाराजांना भेटण्यास तेथे आली. त्यात शंकरराव देशमुख, आजगावकरांच्या भगिनी काशीताई याही आल्या. इतर अनेक भक्त आले. महाराजांनी सर्वांना सक्त ताकीद दिली की देवळात असेपर्यंत नमस्कार किंवा पूजा करू नये. एके दिवशी महाराज भिक्षा घेऊन आले. सर्वांची पाने वाढली गेली. महाराजांनी झोळीतील भिक्षा घेण्यासाठी झोळीत हात घातला असता एक काळा विंचू त्यांना डसला. हाताला प्रचंड वेदना होऊ लागल्या. आगीचा डोंब उसळला. महाराज कळवळले. तसाच हात बाहेर काढून त्यांनी हात झटकला. त्यांना देवानी का शिक्षा केली हे ध्यानात आले. त्यांनी सर्वांना भोजन ग्रहण कराव्यास सांगितले, पण सर्व भक्त आपणही भिक्षा करा म्हणून हटून बसले. सर्वांच्या आग्रहाखातर सर्वांबरोबर महाराजांनी भिक्षा केली. विंचू चावलेला हात बधीर होऊन गेला होता. वेदना होत होत्या. सर्व लोकांनी हे असे घडण्याचे कारण काय असावे असे विचारले. तेव्हा स्वामींनी किंचित स्मित केले व म्हणाले, नित्य पठणातील एक स्तोत्र म्हणावयाचे राहिले. दत्तप्रभूंना स्वामींनी सेवेत अनवधानाने केलेली कुचराईही खपत नसे. ते स्वामींना शिक्षा करत. कुरवपूरला असताना महाराज नित्य श्रीपादांच्या सेवेत असत. ध्यान समाधी लावत. एके दिवशी असेच ते ध्यान समाधीत असताना एक विचित्र प्रकार घडला. मृत चिमण्या, अंडी, विष्ठा स्वामींच्या अंगावर पडल्या. स्वामी ध्यानमग्न अवस्थेत असल्याने त्यांना काहीच कळले नाही. परंतु ते ध्यानावस्थेतून जेव्हा भानावर आले तेव्हा अंगावर पडलेली घाण बघून अचंबित झाले आणि त्यांनी सर्व घाण धूर पेकली. तशी देव त्यांना म्हणाले की ही अशी घाण आम्ही रोज अंगावर वागवतो. आमची सहनशक्ती बघ. आम्ही रोज हे सहन करतो म्हणून आज तुझ्या अंगावर घाण टाकली. बघ कसे वाटते. महाराज दुसऱ्या दिवशी मंदिरात आले. पाहतात तो एक चिमणी देवाच्या अंगावर मृत होऊन पडलेली. ते बघून महाराज कळवळले. चिंतित होऊन त्यांनी तेथील पुजाऱ्यांना याबाबत विचारले. पुजारी म्हणाले, मंदिरात दरवाजा नाही आहे, त्यामुळे रात्री वटवाघळे गाभाऱ्यात येत असतात. तेच चिमण्या मारून खातात. त्यांचीच घाण देवावरती पडते. हे ऐकून स्वामींना अत्यंत दुःख झाले. लगेच त्यांनी मंदिरास दरवाजा बसवण्याची व्यवस्था केली. भिंतीतील फटी चुनाने बुजवल्या व देवळात कायम स्वच्छता राहावी अशी व्यवस्था केली. मंदिराचे पावित्र्य टिकावे, मंदिर प्रसन्न राहावे याची सोय केली. एकदा महाराजांना कृष्णामाईने क्षुद्र स्त्रीच्या रूपात दर्शन दिले. महाराजांनी यावर विचार केला आणि आषाढ पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेला किंवा व्यास पौर्णिमा या दिवशी
कुरवपुरातील क्षुद्र मंडळींना बोलवले. कृष्णा मातेची शास्त्रोक्त पूजा करून नैवेद्य दाखविला व तो प्रेमाने सर्वांना वाढला. आलेल्या सर्व स्त्रियांची ओटी भरली, डाळीचा प्रसाद वाटला व कृष्णामाईची इच्छा पूर्ण करून तिला संतुष्ट करून व्रताची सांगता केली. क्षुद्रांचा सत्कार करून देव भावभक्तीचा भुकेला असतो असा संदेश त्यांनी कृतीतून सर्वांसमोर ठेवला. श्रीपाद श्रीवल्लभांच्या मंदिराजवळ एक श्रीपाद साधना करीत ती अनुष्ठान गुहा आहे. येथे एक मोठा नाग राहत असे. महाराजांनी त्याला चातुर्मासापूर्वी गुहा ध्यानास खाली करून द्यावी असे सांगितले. स्वामींची आज्ञा मानून त्यांना वंदन करून नागराजांनी ती गुहा खाली केली व तो एका पुरातन वटवृक्षाच्या डोलीत जाऊन राहिला. दररोज तो महाराजांना वंदन करत असे. स्वामींनी त्याला सांगितले की आपण क्रोध सोडून द्यावा व यापुढे कुणासही त्रास देऊ नये. नागाने त्यांचे म्हणणे मान्य केले व पुढे कधीही कुणालाही त्रास दिला नाही. आजही तो नाग भाग्यवंतांना दर्शन देतो. ज्यांना त्याचे दर्शन होते ते स्वतःवर श्रीपादांची कृपा झाली असे समजतात. येथील वास्तव्यात गांडाबुवा रोज पादुकांवर पाणी घालत असत. देवाने स्वामींना दृष्टांत दिला व हा जलाभिषेक करू नये असे सांगितले. देवाने सांगितल्यानुसार महाराजांनी गांडाबुवांना सांगताच त्यांची आज्ञा मानून गांडाबुवांनी पाणी घालणे बंद केले. एक दिवस एक गृहस्थ दर्शनासाठी कुरवपुरास आले. त्याच्याजवळ बरेचसे धन होते. तो कृष्णेवर स्नानास गेला असता इकडे एका बाईने त्याच्या धनाची थैली चोरली. तो स्नानाहून परत आल्यावर त्याला जागेवर थैली दिसली नाही. त्याला काहीच सुचेना. त्याने गुरुरायांना येऊन ही हकीकत सांगितली व आपल्यावरील संकट दूर व्हावे म्हणून शरण गेला. स्वामींनी एका पिशाच्याला आज्ञा दिली. त्या पिशाच्याने त्या बाईस भीती दाखवली असता त्या बाईने घाबरून जाऊन ती धनाची थैली महाराजांपुढे आणून ठेवली व त्यांची क्षमा मागितली. रायचूरच्या अनेक भक्त मंडळींनी येथे धर्मशाळा बांधण्यास सुरुवात केली. यासाठी शंकरराव या गृहस्थांनी पुढाकार घेतला व ते काम स्वीकारून त्यांनी महाराजांची सेवा केली. कोल्हापूरचे शेषो कार्दगेकर यांची महाराजांवर नितांत श्रद्धा होती. ते स्वामींच्या दर्शनासाठी आले. त्यांना संतती नव्हती व डोक्यावर बरेच कर्ज होते. हे त्यांचे दुःख त्यांनी देवाला व स्वामींना सांगितले. महाराजांनी त्यांचे सर्व ऐकून घेतले व त्यांच्या मंडळींच्या ओटीत प्रसाद म्हणून श्रीफळ घातले व आशीर्वाद दिला. गुरुरायांच्या कृपेने त्यांचा सर्व हेतू साध्य झाला. त्यांनी येऊन स्वामींना मनोभावे शरण गेले व आपल्याप्रमाणेच अनेक पीडितांचे दुःख दूर व्हावे यासाठी त्यांनी महाराजांना एक कृपा स्तोत्र करून द्यावे ही विनंती केली. गुरुरायांनी पीडितांचे दुःख दूर व्हावे, संकट टळावे यासाठी घोर कष्टोद्धारण स्तोत्र रचले, जे आजही नित्यपाठ करून लोक संकट निवारण करवतात. पंचश्लोकाचे हे स्तोत्र मनोभावे उच्चारून दत्ताची जो भक्ती करतो त्याला संकटापासून मुक्ती मिळते. याच कार्दगेकरांनी महाराजांना आपल्या उपास्य दैवतेसाठी एक पद रचून द्यावे म्हणून विनंती केली. स्वामीरायांची ज्यावर कृपा होते त्याला स्वामी भरभरून देतात. महाराजांनी कार्दगेकरांना त्यांचे उपास्य दैवत श्री व्यंकटरमणाचे पद रचून दिले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.